नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई आणि वडील। तर आज गुरुपौर्णिमा स्पेशल आपल्याकडे बनते पावभाजी। गुरुपौर्णिमा म्हटल्यावरती आपल्याला येते ती पहिली शाळेची आठवण। तर आता आमचे त्यावेळेचे शिक्षक तर नाही राहिलेले, कारण शाळेत जाऊन आलो। शिक्षक तर नाही आहेत आमचे त्यावेळीचे, सगळे रिटायर झालेले आहेत। तर आपली गुरु म्हणजे आपली आई। इथे तुम्हाला माहिती आहे पावभाजी बनते गुरुपौर्णिमेचे स्पेशल। भेटू आपण थोड्याच वेळात पावभाजी बनवताना। भाजी बारीक करायला काय नाहीये, म्हणून आम्ही एक जुगाड केलाय। मस्त सुगंध येते, तयार होते पावभाजी आपली। तू थोडा वेळ आराम कर। आपली पावभाजी रेडी झाली आहे। फायनल त्याच्यावरती कोथिंबीर येणार, त्यानंतर मस्त आणि आता त्यावरती फायनल बटर। याच्यात ना मस्त एकदम रेडी झालेली आहे। तोंडाला पाणी सुटले, असं वाटतं कधी खातोय। पावभाजी तर रेडी झालेली आहे। आता आपण पावाला गरम करू बटर मध्ये, मस्त एकदम। पाव पण रेडी झालेत आणि भाजी पण रेडी झाली आहे। अशाच प्रकारे आपली तयार झाली आहे ती पावभाजी। या तुम्ही पण।
पहिला घास खाते. मस्त आहे पावभाजी. तुम्ही पण या. सगळं क्रेडिट जातं ते कोणाला? बायकोचं. सुनेने माझ्या बनवली आहे, सगळ्यांनी या टेस्ट करा. मस्त झालेली पावभाजी. थँक्यू. आणि याच्यासाठी बनवलेली खास. सुनेने माझ्या भाजी मस्त बनवली आहे पावभाजी. सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.